नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहात पहिला मृत्यू ही कथा. लेखक आहेत वसंत कानेटकर आणि कथासंग्रह हे हृदय कसे आईचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हॉटेलमध्ये बाहेर गल्ल्यावर एकदम आरडाओरड झाली. कुणीतरी कुणाला तरी मारले आणि कुणीतरी किंचाळले. दूर आतल्या खोलीत फौजदार सर्जेराव खाद्यपेयांवर ताव मारीत समोरच्या इसमांना आपल्या नव्या शिकारीची हकीकत रंगवून सांगित होते. तेही एकदम दचकले. त्यांनी आपल्या हातातला कप खाली ठेवला आणि बाहेर डोकावून पाहिले. हॉटेलचे मालक तोंडाने अद्वा तद्वा शिव्या देत एका पोराला बडवीत होते आणि 12 वर्षांचे ते पोरटे किंचाळत होते. समोरच्या 2 टोलेजंग इमारतींच्या मधल्या गल्लीतून हॉटेलच्या दारात सकाळची कोवळी किरणे घुसली होती. त्यामुळे सर्जेरावांना किंचाळणाऱ्या पोराची पाठमोरी काळी आकृती काय ती दिसली. क्षणभर त्यांना आवाजही ओळखीचा वाटला. एकदम त्यांच्या मनात विचार चमकला. हा गणपतरावांचा बबन तर नव्हे? आणि ते विलक्षण अस्वस्थ झाले. दुसऱ्याच क्षणी त्यांना आपल्या विचाराचे हसू आले. नागपूरच्या गणपतरावांचा बबन इथे पुण्यात हॉटेलमध्ये कब्बशा विसळायला कशाला येईल? आणि हॉटेलमध्ये? छे छे, गेल्या वर्षीच तो पहिला नंबर मिळवून इंग्रजी शाळेमध्ये गेला होता. खुद्द गणपतरावांच्याकडून आपण पेढे काढले होते. सर्जेरावांनी पुन्हा बाहेर डोकावले. छे, संशय कसला, बबनच हा. मग काय, घरातून पळून आली की काय स्वारी? घरातून पळून? छे, शाळेत पहिला नंबर मिळवणारा शांत आणि सालस स्वभावाचा मुलगा हॉटेलमध्ये कब्बशा? गणपतरावांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती ही गोष्ट खरी, पण म्हणून काय मुलाला हॉटेलमध्ये पाठवण्यापर्यंत त्यांचा अधप्पात होईल? शिक्षक म्हणून गणपतरावांचा शाळेतला लौकिक किती मोठा होता. शिक्षकाच्या व्यवसायाला त्यांनी आरंभ केला तेव्हा साधी फायनलची परीक्षा देखील पास झाले नव्हते ते. संसार, सावकार आणि शाळा सांभाळून 10 वर्षाच्या अवधीत ते मॅट्रिक झाले आणि हायस्कूलमध्ये त्यांची नेमणूक झाली. हायस्कूलमध्ये त्यांनी मिळवलेली लोकप्रियता आणि अहोरात्र परिश्रम करून इतिहासाचा केलेला व्यासंग. आपले वकील साहेब त्यांना नेहमी म्हणायचे, गणपतराव, आज ना उद्या तुम्ही प्रोफेसर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी गणपतरावांच्या महत्वाकांक्षी मुद्रेवर विलसणारे मंद स्मित. त्यांचा मुलगा हॉटेलमध्ये? काय बघताय सर्जेराव एवढं वाकून? अहो, हॉटेलमधला रोजचा प्रकार आहे हा. शिंच्यानं कब्बशी फोडली असेल, नाही तर साखर चोरली असेल. समोरचे मिशाळ गृहस्थ सर्जेरावांच्या समाधीचे नवल करीत म्हणाले. चहाचा भुरका घेत दुसरे काळी कभिन्न गृहस्थ सर्जेरावांना हलवीत म्हणाले, पण आधी आम्हाला हे सांगा की नागपुरातल्या कापडाच्या गिरण्यांचा पुण्यातल्या काळ्या बाजाराशी धागा जुळलाच कसा? सर्जेरावांना हा धागा जुळला कसा ते क्षणभर लक्षात येईना. डोळे तणावून ते बाहेर पाहत राहिले. मालकांचा शिव्यांचा झपाटा अजून ओसरला नव्हता. मारपीट करीत त्यांनी पोराला गचांडी दिली आणि कमरेत लाथ मारून दाराबाहेर ढकलले. पायरीवरून पोरगा किंचाळत गडगडत जात असताना कोवळ्या उन्हात त्याचा चेहरा उजळला. कोण माणूस आहात की हैवान आहात काकासाहेब? ठार मारायचंय की काय पोराला? एकदम उसळून गल्ल्याकडे जात सर्जेराव ओरडले. काकासाहेब एकाएकी चमकले. त्यांचा नूर पालटला आणि मिशीला पीळ भरीत जवळ आलेल्या सर्जेरावांची ते अजिजीने समजूत घालू लागले. रस्त्यावर कोलमडत गेलेला पोरगा सर्जेरावांना पाहताच गडबडीने उठला आणि मागे न बघताच त्याने धूम ठोकली. सर्जेराव त्याला हाक मारीत पायरीपर्यंत आले आणि पोरगा दिसेनासा होईपर्यंत तिथेच थांबले. काकासाहेब सर्जेरावांच्या पाहुण्यांना सांगत होते, थोडे थोडके नाही, 15 दिवस पाहतोय हा कुर्रा. दरिद्री तो दरिद्री आणि चंपाबाईंकडं वर चहा नेऊन देणार नाही म्हणतोय मला लेकाचा. चंपाबाई कोण? मिशाळ गृहस्थांनी विचारले. शेजारच्या गृहस्थांनी मिस्किलपणानं हसत आपल्या नाकावर बोटाचे टोक आपटीत अर्थपूर्ण खूण केली आणि तो अर्थ उमसताच जमलेली मंडळी खदखदली. काकासाहेब पानाचा तोबरा थुंकत म्हणाले, जशा काही चंपाबाई बमण्याचा मुकाच घेणार होत्या. पुन्हा एकदम हशा पिकला. कोण म्हणालात? बबन? गणपतरावांचा मुलगा? हा इथं तुमच्या हॉटेलमध्ये कसा? सर्जेरावांनी लगबगीने आत येत विचारले. कसा म्हणजे?
इतर मुलं येतात तसाच हा इथे आला. याचा बाप गणपती देहू रोडला रोजगारावर जातो. काकासाहेब तपकिरीची चिमूट नाकाला लावीत म्हणाले. देहू रोडला रोजगारावर? कुठल्या माणसाबद्दल सांगता आहात काकासाहेब तुम्ही? अहो, गणपतराव नागपूरच्या ज्ञानसंवर्धक मंडळाच्या शाळेतले प्रसिद्ध शिक्षक आहेत. डॉक्टर पवारांचे ते जावई. दुसरे कोणीतरी असतील मग ते. अहो, या गणपतीला महादू टांगेवाल्याची पोरगी शेवंती दिली आहे. मी गेलो होतो ना 6 महिन्यापूर्वी त्यांच्या लग्नाला. बबण्या गणपतीच्या पहिल्या बायकोचा मुलगा. कार्ट पहिल्यापासून मोठं कुरेबाज. शेवंती इतकी बडव बडव बडवते त्याला, पण सर्जीरावांना कशाचा काहीच उलगडा होईना. काळ्या कभिन्न गृहस्थांनी त्यांच्या हाताला धरून पुन्हा त्यांना आतल्या खोलीत ओढीत नेले तेव्हा ते भानावर आले. चहाचा घोट घेत पुन्हा ते आपल्या नव्या शिकारीची हकीकत आपल्या पाहुण्यांना रंगवून सांगू लागले. पोस्टाच्या पेटीपाशी पोहोचेपर्यंत बबन एकसारखा पळत होता. त्याने तोपर्यंत वळून देखील पाहिले नाही. पोस्टाच्या पेटीपाशी धापा टाकीत तो थांबला आणि मग त्याने वळून निरखून पाहिले. हाका मारून कंटाळून सर्जेराव पायऱ्या चढून पुन्हा आत गेलेले त्याने पाहिले आणि त्याने समाधानाचा निश्वास टाकला. डोक्यावरची मळलेली टोपी त्यानं झटकली. गुडघ्याला खरचटले होते तिथल्या रक्तावर त्याने रस्त्यावरची मातीची मूठ थापली आणि गटाराच्या कडेने तो रेंगाळत घराकडे वळला. ऐटदार पोशाख करून नी गळ्यात दप्तर अडकवून शनिवारच्या सकाळच्या शाळेला त्याच्या वयाची 2-4 मुले शेजारून हसत बागडत चालली होती तिकडे त्याने एकदा आषाढभूतपणाने पाहिले आणि इतका वेळ दाबून धरलेले अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहू लागले. त्याला वाटले, आज आपण नागपूरला असतो तर इंग्रजी पहिलीतून 2ऱ्या इयत्तेत आपण गेलो असतो. आपला पहिला नंबर आला असता आणि बक्षीस समारंभात. इतक्यात त्याला नव्या आईची आठवण झाली आणि भयाने त्याच्या अंतःकरणाचा थरकाप झाला. 6 महिन्यांपूर्वी शाळेत जाण्याचा आपण हट्ट घेतला तेव्हा नव्या आईने आपल्या पाठीवर वळ उठेपर्यंत मारलं आणि आपल्याला आजवर बक्षीस मिळालेली सगळी पुस्तके चुलीत घातली. शाळेचं नाव देखील घ्यायचं नाही आता. बाबा देखील म्हणाले, तुला लिहिता वाचता येतंय तेवढं पुष्कळ झालं. गेल्या रविवारी आपण कामधंदा सोडून घरी आल्याबद्दल आईने आपल्याला खरपूस चोप दिला आणि वर 2 दिवस जेवायला घातले नाही. शेवटी आई विड्याच्या कारखान्यात कामाला गेली तेव्हा बाबांनी आपल्यातली भाकर काढून दिली. आता आज घरी गेल्यानंतर सांगायचं काय? छे, आपली नवी आई अगदी दुष्ट आहे. बाबांना सुद्धा ती हव्या तशा शिव्या देते. पण बाबा ऐकून कसे घेतात इतकं? ऐकून घेतील नाही तर काय करतील? विड्याच्या कारखान्यात जाऊन खूप पैसे मिळवून आणते ना ती. पुढल्या वर्षी आपल्याला सुद्धा कामाला नेणार म्हणत होती ती विड्यांच्या कारखान्यात. आपली जुनी आई म्हणत होती की तू डॉक्टर झाले पाहिजेस म्हणून. नागपूरला होतो आपण तेव्हा लोकांनी बाबांना किती त्रास दिला. रोज रोज पैसे मागायला यायचे बाबांच्या जवळ. आईच्या औषधाला देखील पैसे नव्हते तर ते देणार कुठले? म्हणूनच डॉक्टरांनी सुद्धा औषध दिले नाही आणि आपली आई देवाघरी गेली. त्या रात्री रडून रडून आपल्याला अखेर झोप लागली. मध्यरात्री आपण जागे झालो तो आपण आतल्या घरात नव्हतो. आगगाडीमध्ये बाबा दाटी वाटीने आपल्याला घेऊन बसले होते. आश्चर्याने आपण बाबांना कितीतरी भराभरा प्रश्न विचारले. बाबांनी फक्त डोळे मोठे करून नाकावर बोट ठेवून आपल्याला चूप केले. पुन्हा आलास का मेल्या कामधंदा सोडून घराला? थांब हो, आलेच. नळावर पाण्यासाठी जमलेल्या बायांशी कडाकडा भांडत असताना शेवंतीला दाराशी बबन आलेला दिसला आणि तिथूनच ती ओरडली. बबन घाबरला आणि चोरासारखा खालच्या मानेने घरात शिरला. शेवंतीनं भरलेली घागर कमरेवर आदळली आणि लगाबगा घराकडे येत तिने तोंडाचा पट्टा सुरू केला. छळवादी कार्ट, रोज रोज भांडाभांडी करून घरी येतय. रोज कुठला मेलेला कामधंदा बघून द्यायचा. चांगला 2 दिवस उपाशी ठेवते आता म्हणजे. बबन आत आलेला पाहताच पागोट बांधता बांधता गणपतरावही थपकून बघू लागले. देहू रोडला जाणारी 9:35ची लोकल गाठण्यासाठी त्यांची लगबग चालली होती. इतक्यात भेदरलेला बबन शेवंती मारायला आली म्हणून त्यांच्या आड दडला. पण शेवंतीने शिव्यांची लाखोली वाहत त्याला बाजूला ओढला आणि बदडायला सुरुवात केली.
शेवटी गणपतरावांना तो देखावा असह्य झाला आणि मध्ये पडून त्यांनी बबनला पाठीशी घातला. तेव्हा शेवंती तणतणत आत निघून गेली. गणपतरावांच्या दुपारच्या न्याहारीची तयारी करीत असतानाही तिचे सारखे तोंड चालले होते. बबन कोपऱ्यात बसून मुसमुसत होता आणि गणपतराव पागोटे बांधीत मुकाट्याने ऐकत होते. शेवटी तिच्या तणतणण्याचाही आवाज बंद झाला आणि थाळीमध्ये पिठाचे रोडगे बडवल्याचा आवाज शिल्लक उरला. 2 दिवस हातापाया पडून तिनं बबनला काकांच्या हॉटेलात चाकरी लावून दिली होती. शाळेच्या नादापायी तीही पोरानं सोडून दिल्याचं तिला कळलं तेव्हा शेवंतीच्या अंगाचा भडका होणं अगदी स्वाभाविक होतं. बबनचा शाळेत जायचा हा मुलखा वेगळा हट्टच तिला उमगत नव्हता. आपला भाऊ शिरपू अजून 8 वर्षांचा नाही झाला, तो टांगा जुंपून बाजाराला जातो. समोरच्या नरसू न्हाव्याचा येशा 10 वर्षाचा देखील झाला नाही, तो नव्या पुलावर बूट पॉलिश करून रोज 1.5 रुपया घरी आणतो. मग ह्या कार्ट्याला कामधंदा करायला सांगितला तर एवढी मस्ती का यावी? शेवंतीने तव्यावर रोडगा जोरानं आपटला, पण तिला हे गूढ काही उकललं नाही. फळीवरचा मिंचटलेला डबा तिनं फरदिशी पुढे ओढला आणि मुठभर लसणीचं तिखटनी कांदा भाकर त्यात कोंबली आणि लगाबगा आपली जायची तयारी करून तिनं तो न्याहारीचा डबा त्यांच्यापुढं आणून आदळला आणि ती विडीच्या कारखान्याकडे कामाला निघून गेली. तोपर्यंत गणपतराव एका अक्षरानं बोलले नाहीत की कोपऱ्यात मुसमुसणाऱ्या बबनकडे त्यांनी पाहिलं नाही. शेवंताची पाठ वळताच त्यांनी एकदम बबनकडे धाव घेतली आणि त्याला पोटाशी घेतला. बबन उसासून रडू लागला. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत गणपतराव मायेनं म्हणाले, "का बरं रोज मार खातोस बबन तिच्या हातचा असा? तुला आता कळायला हवं, पूर्वीचं घर राहिलं नाहीये आता. कामधंदा केल्या वाचून कसं चालेल आता तुला? पडेल ते काम करायला हवं, अशी लाज धरून कसं चालेल?" बबन न राहून हळूच मानवर करून म्हणाला, "बाबा, उगीचच्या उगीच कामावरून परत येईन मी असं वाटतं का तुम्हाला?" "मग काय झालं सांग बरं बाळ." "सांगू, खरं सांगू? आपल्या नागपूरचे सर्जेराव फौजदार दिसले मला आज हॉटेलमध्ये." "सर्जेराव? फौजदार सर्जेराव?" दचकून गणपतरावांनी विचारलं. "होय." खाली मान घालून क्षणभरानं बबन अडखळत म्हणाला. "आणि मला भीती वाटली की ते मला तिथं बघून ओळखतील आणि भलतं काहीतरी विचारतील." बबनचे उद्गार गणपतरावांचे अंतःकरण चराचरा कापीत गेले, परंतु त्यांनी आपली मनातली खळबळ आपल्या मुद्रेवर दिसू दिली नाही. बबनची त्यांनी समजूत काढली. आपला डबा उघडून त्यांनी त्याला पोटभर भाकर खाऊ घातली आणि घर त्याच्यावर सोपवून खांद्यावर पडशी घेऊन 9:35ची लोकल गाठण्यासाठी ते घराबाहेर पडले. गणपतरावांची पावलं यंत्राप्रमाणे झपझप पडत होती. सर्जेरावांच्या स्मृतीनं ते जितके अस्वस्थ झाले नाहीत, इतके बबनचे गतकालीन प्रतिष्ठेचे आठवण करून देणारे उद्गार त्यांना जिव्हारी जाऊन झोंबले. तसं पाहिलं तर नव्या जीवनात त्यांची मिळकत कितीतरी पटीनं वाढली होती. ते स्वतः मिळवत होते. शेवंती रोजगारावर जात होती आणि बबनही आपले पोट सांभाळून पैसे मिळवून देत होता. पूर्वी मिळवणारे ते एकटे, खाणारी 10 तोंडे आणि दारात सावकाराचे सारखे हेलपाटे. त्या मानानं या जीवनात ते कितीतरी सुखी होते. परंतु शिक्षकाची, पांढरपेशाची प्रतिष्ठा रोजगारावर काम करणाऱ्या मजुराला थोडीच येणार आहे. गणपतरावांना वाटलं, आपण आपल्या हातानं आपल्या प्रतिष्ठेवर घाव घातला. कुलशील, जात गोत यावर तिलांजली दिली. व्यवसाय सोडला. इतकंच काय, पण पांढरपेशांच्या वर्गाचाही त्याग केला. मग प्रतिष्ठेच्या मृगजळाचा अजून आपल्याला लोभ का वाटावा? आता ही हळहळ कशासाठी? त्यांच्या मनात विचार येऊन गेला. माणसाला आपल्या आयुष्यातील अप्रिय आठवणी विस्मृतीच्या उदरात टाकण्याची संधी मिळाली तर आपण आपलं आजवरचं सबंध आयुष्य आनंदानं विस्मृतीला अर्पण केलं असतं. कारण पांढरपेशांच्या आजच्या पराभूत जीवनात जिचा सुगंध मनाला कोणत्याही परिस्थितीत उल्हासित करील अशी पराक्रमाची, पैशाची वा प्रतिष्ठेची कोणती कस्तुरी उरली आहे? पांढरपेशांच्या जगात आपला पहिला मृत्यू झाला तेव्हा दलितांच्या जगात आपला पुनर्जन्म झाला. हा पहिला मृत्यू शरीराचा नाही, मनाचा नाही, केवळ अंतःकरणाचाही नाही, तो आत्म्याचा मृत्यू आहे. गणपतरावांना आपल्या गत जीवनातील प्रसंग भरभर आठवू लागले.
त्यांची पावलं त्यांना देहू रोडच्या मार्गाकडे नेत होती, परंतु त्यांचं दुखावलेलं मन त्यांना भूतकाळातच खेचून नेत होतं. त्यांना वाटलं, आपण जन्मानच दलितांच्या घरात पडलो असतो तर किती बरं झालं असतं. आज खोट्या प्रतिष्ठेची अतृप्तता, जी अजूनही आपल्या ओठांवर रेंगाळते आहे, ती उरली नसती. परंतु कुबेरालाही हेवा वाटावा अशा घरात आपला जन्म झाला. आपल्या लहानपणीच खेड्यातल्या गाव गुंडामुळं घरावर 2-3 वेळा दरोडे पडले. घरातला अवाढव्य खर्च आईवडिलांच्या बेफिकीरपणामुळं वाढत गेला. भाऊबंदांनी लुटण्याचा सपाटा चालवला आणि त्याचा परिणाम दागदागिने गेले, शेतीवाडी गहाण पडली, राहता वाडा जप्त झाला. या धक्क्याने वडील वारल्यानंतर 10,000चा कर्जाचा बोजा शिरावर पडून आपल्या आयुष्याला सुरुवात झाली. फायनलची परीक्षा देऊन प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून आपण कामाला प्रारंभ केला तेव्हा आपलं लग्न झालं होतं. धाकट्या भावाचं, नानाचं शिक्षण करायचं होतं आणि बहिणीचं, कुसुमचं लग्न पार पाडायचं होतं. परंतु या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊनही आपल्या खानदानी घराण्याची कोसळणारी प्रतिष्ठा सावरण्याचा आपण निश्चय केला होता. शाळेतल्या कामाव्यतिरिक्त अहोरात्र शिकवणे आणि मॅट्रिकचा अभ्यास करण्यात आपण वर्षाच्या वर्ष घालवली. 1 तारखेला दाराशी धरणे धरून बसणारे नवे आणि जुने देणेकरी आपल्या काळजाचं पाणी पाणी करीत, तरी त्याची झळ आपण कधी नानाला लागू दिली नाही की आपल्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. मनात एकच आशा डोकावत असे, आपल्या सगळ्या आकांक्षा जरी करपल्या तरी जन्मभर आपल्याला प्राथमिक शिक्षक म्हणून खितपत पडावे लागू नये. पूर्वीच्या वैभवाची स्वप्न विरली तरी अजूनही नाना भराभर शिकत जाईल आणि घराची विस्कटलेली घडी नीट बसवायला आपल्याला तो मदत करील. कुसुम चांगल्या घरी पडेल आणि तीही आपल्या कुळाचं नाव काढील असं आपल्याला वाटत असे. या धडपडीमुळेच उशिरा का होईना आपण मॅट्रिकची परीक्षा पास होऊ शकलो आणि नागपूरच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून प्रवेश करून घ्यायला आपल्याला जड गेलं नाही. हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून आपली नेमणूक झाली त्या दिवशी आपल्या पगाराचा आकडाही वाढला आणि मित्रमंडळींनी दिलेल्या प्रोत्साहनानं आपण एखादी दिवशी प्रोफेसर देखील होऊ अशी आपल्याला आशा वाटू लागली. परंतु संकल्प आणि सिद्धी यात परमेश्वराप्रमाणे सैतानही उभा असतो याचा प्रत्यय आपल्याला यायचा होता. प्राथमिक शाळेतून आपण हायस्कूलमध्ये प्रवेश केला म्हणून संसार आणि सावकार यांना तोंड देण्याइतकं मिळकतीचं मान मुळीच वाढलं नव्हतं. त्यातच घरात छोट्या बबनचा जन्म झाला. पांढरपेशांच्या घरात पहिल्या मुलाचा जन्म आणि पहिल्या मुलीचं लग्न कार्य म्हणजे केवढा उत्साह असतो. बबनचं बारसं आणि नंतर 2च महिन्यांनी झालेलं कुसुमचं लग्न यासाठी आपण आपल्या कुवतीपेक्षा जास्त पैसा खर्च करून बसलो. खर्च अवाढव्य असला तरी प्रतिष्ठा गगनाला गवसणी घालणारी होती ना. त्यातून कुसुमला प्रोफेसर चक्रवर्तींचं स्थळ मिळालेलं. त्यामुळेच आपण ऋण काढून हा सण साजरा केला आणि नंतर नानाच्या परीक्षेची फी देखील आपण उसनवारीनं भरली. पैशापेक्षा प्रतिष्ठेला आणि त्याही खोट्या प्रतिष्ठेला आपण अगतिक होत चाललो आहोत याची आपल्याला त्या दिवसापासून जाणीव होऊ लागली. नानाच्या मॅट्रिकच्या परीक्षेच्या निकालाकडे आपण डोळे लावून बसलो होतो. परंतु निकाल लागला आणि नाना नापास झाला. आपली अत्यंत निराशा झाली आणि नाना नाउमेद झाला. तरी शिकल्या मुलाला घरी थोडाच बसवून ठेवायचा. झळ सोसून आपण पुन्हा त्याला अभ्यासाला लावलं आणि एकेवेळी आपल्याला अत्यंत आवडणारा परंतु परिस्थितीमुळे मागे पडलेला इतिहासाचा व्यासंग करायला आपण आरंभ केला. शाळेतून व शिकवणीतून मिळणारा आणि संसार व सावकार भागवून उरणारा प्रत्येक क्षण नि पैसा आपण जुन्या कागदपत्रांच्या संशोधनात, तजुर्मे करण्यात नि त्यावर टिपा लिहिण्यात घालवला. आणि या व्यासंगातूनच पुढे काही वर्षांनी एका नवीन दृष्टिकोनातून मराठ्यांचा इतिहास लिहिण्याची कल्पना आपल्या मनात साकार होऊ लागली. ग्रंथलेखनाची आपली सारी सिद्धता झाली. नानाच्या परीक्षेचा निकाल लागला की त्याला शाळेत कामावर लावायचा आणि आपण रजा घ्यायची असा आपण संकल्प करीत होतो. परंतु नानाच्या परीक्षेचा निकाल लागला आणि याही खेपेस तो नापास झाला. आपली उमेद खच्ची झाली. त्यानं कच खाल्ली. पुढे काय करावे ते कुणालाच काही सुचेना. 2-3 ठिकाणी त्यानं नोकरीचा प्रयत्न केला पण तोही जमेना. आपण जगात जगायला नालायक आहोत, दुबळे आहोत
पांगळे आहोत अशी त्याची भावना झाली असावी. त्याला अन्न गोड लागेना, झोप नीट येईना की काही कामधाम सुचेना. त्या दिवशी सकाळी उन्ह बरीच वर आली तरी नाना का उठला नाही ते बघण्यासाठी बबनची आई माळवदावर गेली आणि तिनं एकाएकी भयानक किंकाळी फोडली. हातातला चहाचा कप टाकून आपण वर धावलो. तो आढ्याला टांगलेल्या दोरीच्या फासावर नानाचे भेसूर प्रेत हेलकावे खात होते. पुढं 6 महिने झोप नव्हती या भयंकर प्रकारामुळे आपल्याला. राहून राहून आपला एकच प्रश्न सतावित होता. पदवी आणि परीक्षेपुढची पांढरपेशाची ही अगतिकता खोट्या प्रतिष्ठेतूनच निर्माण झाली नव्हती का? नानाच्या मृत्यूच्या दुःखातून आपण जरा वर डोके काढीत होतो तोच दुसरी आपत्ती आपल्यावर कोसळली. प्रोफेसर चक्रवर्तींनी आपल्या एका प्रिय शिष्येशी दुसरे लग्न केले आणि एक दिवस कुसुम आपल्या भरल्या संसारातून परित्यक्ता होऊन घरी परतली. आपल्या कल्पनेप्रमाणे कुसुमला आपण चांगलं स्थळ बघून दिलं होतं. चांगलेपणाची आपली कल्पना देखील लौकिकापेक्षा वेगळी नव्हती. प्रोफेसर चक्रवर्तींच्या चंचल मनाची आपल्याला अंधुकशी कल्पना होती, परंतु ती चंचलता द्वितीय विवाहाच्या मर्यादेपर्यंत येऊन पोचेल अशी कधीही शंका डोकावली नव्हती आपल्या मनात. काय झाले, कसे घडले याची नंतर चर्चा करण्यात काय तात्पर्य? कुसुम तर त्यांचं तोंड पाहायलाही तयार नव्हती. पोटगी मागण्यापलीकडे रदबदली करणंही आपल्याला शक्य नव्हतं. जन्म वाया घालवण्यापेक्षा सेवा सदनात शिकून तिनं समाजसेवा करावी असा आपण तिला आग्रहाचा सल्ला दिला आणि तिला आपण पुण्याला पाठवली. पण समाजसेवेचा हा आपण सुचवलेला मार्ग देखील ऐच्छिक नसून पांढरपेशांच्या नैतिक अगतिकतेचे ते चिन्ह होते. ही गोष्ट आपल्याला खोपल्या वाचून राहिली नाही. कुसुम शिकण्यासाठी म्हणून पुण्याला सेवा सदनात गेली, परंतु समाजसेवा करायची तिच्यावर पाळीच आली नाही. परित्यक्तेचे दुःख तिने मनाला इतके लावून घेतले की त्यातच तिला पहिल्यांदा बारीक ताप येऊ लागला आणि अखेर ते दुखणे क्षयावर गेले. तिला वाचवण्याचे आपण आटोकाट परिश्रम केले, परंतु उलटलेले तिचे दुखणे पुन्हा कधी सावरलेच नाही. 1 वर्षाच्या आतच कुसुम वारली. जन्मानं ज्या पांढरपेशाच्या जगाशी आपला संबंध आला त्या जगातल्या प्रतिष्ठेच्या कल्पनेला बळी पडलेले हे 2 जीव पाहून आपलं मन वैतागून गेलं. परीक्षा पैशानं विकत घेणारे आणि पापाचार पैशानं झाकणारे उंच हवेलीतले लक्ष्मीचंद का आपल्याला दिसत नव्हते? शिक्षणापासून 2 हात दूर राहणारे नि नीती आणि तिचा सामाजिक बंधनाचा विधिनिषेध न बाळगणारे महारवाडीतले दलित का आपल्याला ठाऊक नव्हते? परंतु परित्यक्तेचं दुःख उगाळणारी कुसुम आणि परीक्षेतील अपयशानं कच खाणारा नाना या दोन्ही वर्गात नव्हते. हा शाप फक्त पांढरपेशांनाच भोवत होता. त्यात बबनच्या आईचा आजार आणि युद्धजन्य महागाईसाठी शाळेतल्या शिक्षकांचा संप उद्भवला आणि ग्रंथलेखनाची तयारी होऊनही तो विचार आपल्याला दूर सारावा लागला. लोकप्रिय म्हणून संपाचे नेतृत्व आपल्यावरच पडले आणि घरात दुसरे कुणी माणूस नाही म्हणून बबनच्या आईचे दुखणेही आपल्यालाच काढावे लागले. बबन त्यावेळी मराठी 4थी इयत्तेच्या परीक्षेला बसणार होता. अभ्यासातली त्याची हुशारी पाहून वरचेवर आपल्या मनात प्रश्न येई, पांढरपेशांचा आपण आणखी एक गुलाम तर तयार करीत नाही ना? या विचारानं मन विदीर्ण होण्याचं कारण युद्धजन्य परिस्थितीमुळं घरादाराची होणारी उपासमार. आपल्या एकट्याच्या मिळकतीत बबनची रुग्णाईत माता आणि आपण या तिघांचा खर्च भागत नसे. उसनवारीने झालेले नवे सावकार जीव रंजीस आणीत आणि प्रतिष्ठेमुळे छोट्या बबनला कामाला लावायचा विचार देखील असह्य होई. दिवाळीचे दिवस असावेत ते. आपल्या खिशात तेलवात करण्यापुरते देखील पैसे नव्हते, म्हणून विषण्ण चित्तानं आपण ओसरीवर बसलो होतो. इतक्यात शाळेचा शिपाई दगडू समोर येऊन उभा राहिला. दिवाळीचा पोस्त मागायला तो आला असेल अशा कल्पनेने आपण काही सांगणार त्याच्या आधी तोच म्हणाला, साहेब, आपला निरोप घ्यायला आलोय मी. म्हणजे निघालास कुठं तू? शाळा सोडलीस की काय तू? विस्मयानं आपण विचारलं. दगडू हसून म्हणाला, होय साहेब, पुण्याला जातोय मी. देहू रोडला रोजगारीवर जाणार म्हणतोय. 3-3, 4-4 रुपये रोज मिळतो तिथं एकेकाला. मी, माझा भाऊ, माझी बायको, माझा मुलगा असे सगळे कामाला जाणार आहोत तिथं. इथल्या शाळेतल्या पगारात कुणाचं भागणार आहे हो?
अरे पण त्याच्यासाठीच आपण संप लढवणार आहोत नव्हे का? ते काय खरं नाही बघा साहेब. आपण संप करणार आणि पगारवाढ होणार. छे, काही बी होणार नाही बघा. म्हणजे विस्मयानं आपण म्हटलं. संप करावा हातावर पोट घेऊन काम करणाऱ्या मजुरांनी आणि गरिबांनी. त्यांना जगणं काय आणि मरणं काय सगळं सारखंच. अहो गरीब झाले म्हणून काय झालं? त्यांचा शूरपणा 2 वेळा जेवून शाळेत जाणाऱ्या मास्तरांना येईल होय? साहेब, माझ्या पांढऱ्या केसांचे 2 शब्द ऐकून घ्या. तुम्ही या प्रकरणात पडाल तर हे मास्तर लोक राहतील बाजूला आणि तुम्ही मात्र आपले हात घ्याल पोळून. दगडूचे शब्द त्यावेळी आपल्याला रुचले नाहीत. आपला निरोप घेऊन तो निघून गेला. पण आपल्या मनात मात्र त्यानं कायमचं शल्य ठेवून दिलं. रोजगारावर काम करणारा दगडू आजच्या काळात महिना 200-300 रुपयांचा धनी होऊ शकतो आणि आपण बुद्धिजीवी मात्र 100 रुपयांनाही महाग झालो आहोत. काय हरकत आहे आपण देहू रोडला जाऊन रोजगारी केली तर? आपल्या मनातला पांढरपेशाचा अहंकार डिवचला गेला. रोजगाराचे काम करणारा श्रमजीवी दगडू आणि ज्ञानदानाचे काम करणारे बुद्धिजीवी यांची किंमत काय पैशानेच करायची असते का? आपण करीत असलेल्या सामाजिक सेवेला काहीच अर्थ उरला नाही का? आपल्या मनातल्या प्रश्नाला 2च महिन्यांच्या आत आपल्याला उत्तर मिळालं आणि पांढरपेशांच्या जीवनाबद्दल त्यातूनच आपल्यापुरता तिरस्कार निर्माण झाला. सोसायटीच्या आजीव सभासदांनी पगारवाढ नामंजूर केली आणि त्यागसेवेची महती गायली आणि आपण नेते म्हणून संपाचे रणशिंग फुंकले. सुमारे 15 दिवस आपण अहोरात्र काम करीत होतो, सभा घेत होतो, पत्रके लिहित होतो, प्रचार करीत होतो. पहिला 1 महिनाभर संपाचा वाढता जोर होता. हा जोर तसाच टिकता तर आणखी 15 दिवसात आपल्या मागण्या मान्य झाल्या असत्या. पण संपाने उग्र स्वरूप धारण करताच कित्येक शिक्षक गर्भगळीत झाले. शरणागतीची भाषा ऐकू येऊ लागली. फुटीच्या वातावरणाने घबराट उत्पन्न झाली आणि अखेर आपले नेतेपद झुगारून शिक्षकांनी संप मागे घेतला. संप मागे घेतल्याचे आपल्याला दुःख झाले नाही, पण संप ज्या लाचारीने मागे घेतला त्याची आपल्याला चीड आली. आपल्याला प्रश्न पडला, गिरण्यांचे संप यशस्वी होतात, रेल्वेचे संप यशस्वी होतात, पोस्टाचे संप यशस्वी होतात, मग मास्तरांच्या आणि लष्करी खात्यातल्या कारकुन्यांच्या वाट्यालाच तेवढी ही लाचारी का? त्या क्षणी आपल्याला दगडूचे उद्गार आठवले आणि पांढरपेशांच्या समाजसेवेचा आपला अहंकार अगदी गळून पडला. ज्या वर्गापासून आपण स्वतःला वेगळे समजतो त्या वर्गाचे वेगळेपण आता फक्त शब्दापुरते उरले आहे. ते श्रमजीवी शूद्र आहेत. आपण बुद्धिजीवी शूद्र आहोत, पण आपल्यापेक्षा ते शूर आहेत, झुंजार आहेत. सुखवादात लडबडलेले भ्याड पांढरपेशे नाही. चळवळे म्हणून शाळेतून आपली हकालपट्टी होणार हे जवळजवळ ठरल्यासारखे होते. त्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर हेडमास्तरांनी आपल्याला बोलावणं पाठवताच आपण सारा प्रकार ओळखून चुकलो. ऑफिसमध्ये जाताच हेडमास्तरांनी आपल्यापुढे एक कागद टाकला आणि यावर सही करा म्हणून म्हटलं. बहुधा खुशीचा राजीनामा असावा म्हणून सही करण्यासाठी आपण कागद पुढे ओढला, पण तो राजीनामा नव्हता. सोसायटीच्या आजीव सभासदांना सादर केलेला एक दयेचा अर्ज होता. आपल्या कपाळावरल्या आठ्या बघून हेडमास्तर म्हणाले, तुमच्याच कल्याणासाठी केलंय मी हे, तुमची परिस्थिती बघून. पण माझ्या परिस्थितीचा संबंध काय यात? अपराध नसताना ही दयेची लाचारी मी स्वीकारू की काय? आपण संतापाने ओरडलो. स्वीकारण्याखेरीज गत्यंतर नाही गणपतराव तुम्हाला, हेडमास्तर शांतपणाने म्हणाले. आजीव सभासद तुमच्यावर इतके गरम झाले आहेत की या सबंध प्रांतात तुम्हाला नोकरी मिळणं जड जाईल. काही हरकत नाही, मजुरीची हमाली करायला तर कुणी आड येऊ शकणार नाही ना माझ्या. तुमचं तुम्ही पहा, मात्र या अर्जावर सही करायची नसेल तर या दुसऱ्या राजीनाम्याच्या कागदावर सही करायला हवी तुम्हाला. आपण संतापानं कागद पुढं ओढला, सही भरकटली आणि त्या तडफेतच बाहेर पडलो. घरी आलो तो बबनची आई वारली होती आणि आजूबाजूची मंडळी घराभोवती जमलेली होती. पांढरपेशांच्या जगाला बांधून घालणारा शेवटचा मोहपाश तुटला आणि त्याच दिवशी रात्री आपण आपल्या जातीचा, कुळशिळाचा, व्यवसायाचा, प्रतिष्ठेचा, इतकेच काय पण पांढरपेशाचाही त्याग करायचा असा निश्चय केला. कुणालाही न कळवता त्या रात्री झोपलेल्या बबनला खांद्यावर घेऊन आपण स्टेशनची वाट धरली. पांढरपेशांच्या जगातला तो आपला पहिला मृत्यू होता.
पुण्याला देहू रोडकडे नेणाऱ्या गाडीत चढताना आपल्या मनात एकच विचार डोकावला. एकाच प्रश्नानं आपल्याला हैराण केलं. पांढरपेशा जगातला हा पहिला मृत्यू दलितांच्या, झुंजार वीरांच्या आणि मानवतेच्या उपकारकर्त्याच्या जगात आपल्याला पुनर्जन्म देईल का? गणपतराव भानावर आले. 9:35ची लोकल हालू लागली होती. त्यांना वाटलं आपली गाडी चुकली, परंतु चालत्या गाडीच्या दाराशी उभी असलेली काही कामगार मंडळी त्यांना हाकारू लागली. आपण घाई केली तर अजूनही गाडी मिळेल असं त्यांना वाटलं आणि पळत पळत जाऊन त्यांनी डब्याच्या दाराची दांडी धरली. आतल्या मंडळींनी गणपतरावांच्या हाताला धरून त्यांना आत ओढलं म्हणून त्यांचा तोल सावरला, नाहीतर. पुनर्जन्म झाला राव आज तुमचा, थोडक्यात बचावलात, नाहीतर गेला होतात गाडीखाली, मागून कुणीतरी ओरडले. गणपतराव हसले आणि मनाशी म्हणाले, पहिला मृत्यू तर झालाच, आता येणार तो पुनर्जन्म की मृत्यू कोण जाणे.